अप्पे हा अप्पे अगं केवढी सुंदर दिसतेस. झाली सगळी तयारी? हो हे बघ उठणं आणि तेल काढून ठेवले. आई अजून काय? नाही नाही बस या सगळे. वहिनी की लावायला पटकन उठणं कसलं कार लागते बेकार. आला का तुझी पहिली दिवाळी आहे आणि गडबड कसली करतेस हा? बरं आपण ना तू कर उठणं लावायला सुरुवात. आजचा मान तुझा. अगं आजचाच नाही या दिवाळीचा मानच तिचा आहे. झाला का आता करायची सुरुवात? लय झालं लायला मजनूचं कौतुक. तू किती नाही म्हणलास ना तुला पण लावणार आहे उठणं. रुक्मिणी रुक्मिणी. अगं तू काही विसरली का काय ग? माझी बी पहिली दिवाळी हाय आणि मी सरकारांना उठणं लावणार हाय. कारण मी त्यांची हक्काची बायको हाय आणि तू टाकलेली. तरी वाटलंच तुम्ही अजून येऊन घाण कशी केली नाही ते. माझ्या अंगाला हात लावल तर याद राखा. हा तकुबे रुसलाय वाटतं माझा लाडाचा हंबीर. काय तोंडाला ते बोल नका. तुमचा माझा काहीच संबंध नाहीये. माझी बायको फक्त रुक्मिणी. तुम्ही इथनं निघून जा बरं. असं कसं दमा जरा. बऱ्या बोला न आज जा म्हणे नाहीतर कसलाच विचार करणार नाही मी. ए मावशी हे तेल आणि उठणं लावण्यासाठी लग्न केलंय का तू? शांत बस ना जरा. जाऊ द्या नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. चला करा सर तुम्ही.
उठणं लावून झालीत, आता आंघोळी घालूयात. ओ कदम, या इकडं, तुमच्या डोक्याला तेल लावून देतो. माझं काय अर्जा, तुमची पहिली दिवाळी आहे. कदम, तुमच्याशिवाय दिवाळी आहे का आमची? या इकडे, चला. बसा बसा. आपे तेल घे ग. बरं चला, आवरा पटपट. आज फराळाच्या वेळी मी तुम्हाला अतिशय एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. अप्पे, आज तू बापूंना आणि सगळ्यांना इकडेच बोलून घे फराळाला. बर, फोन करते मी. ना ह्यांच्या दिवाळीची वाट लावली ना तर बघाच, नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजल पाणी. एवढं घेतलं. हा, बेसनचे लाडू घेतलेत ना? आपल्याला आवडतात. घेतलेत. आता लेकीचं आवडतंय म्हणल्यानंतर घेणारच ना. लेकीची पहिली दिवाळी आहे. बरं, अर्जुन रावांसाठी पण काय घ्यायला लागेल ना? आता नाही, पाडव्याला घ्यायचं असतं ती. दिप्या, तुझा आवरणार आहे का? निघू आम्ही. आलो आलो. काय हो, पण नेमकं काय काम असेल सरकारांचं? आता तो बया नाही काय दडवी चालली. कुठं काय? काहीच नाही, कळेलच की थोड्या वेळात. नाही पण दाखवलं काय आहे ते काय बिघडतंय का? लईच उत्ता वेळ झालाय. बाजूला. सरकार लई माझ्या डोक्यात जाऊ नका बर का. हा, नाही तर मी काय करीन ना हे मला बी नाही कळायचं. तुम्हाला करायचं असतं ना तर मागच केलं असतं. नुसतं असं सारखं धमकवत नसता बसला. बाजूला. माझा बंट्या तुरुंगात हाय म्हणून या सगळ्यांना लई मस्ती आली काय. नाही त्याला बाहेर काढून या सगळ्यांच्या डोक्यावर नाचवला ना नावाची मनीच नाही. अरे बापू आणि सुषमा आली नाहीत अजून. हा तेच म्हणतोय, बापू अजून का नाही आले? यायला पाहिजे होतं ना. अरे हो विनय काका, पार्टनरची किती वाट बघशील. येतील की. पहिली दिवाळी ना अर्जाची. विनायकराव, ते बघा आले. या 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 बापू, दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. शेती पार्टनरनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. आओ स्वप्नील सर, मग ह्यो डिपेंड ऑन कशा पाय आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिप्या डॉन कडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक एकदम धमाकेदार आणि ट्रक भरून शुभेच्छा. तू आपला माणूस आहेस बघ. फराळाचा डबा आणलाय बरं का. बस बापू या. काय ग सुषमा, नाही फराळाचं घरातच बनवलंय ना का ह्याच्या त्याच्याकडून मागून आणलंय? मावशी, मागायची सवय कुणाला आहे ना हे अख्ख्या घराला माहितीये. हा ए गपकी, कशाला मध्ये मध्ये बोलत असती का? अगं पिऊ, भाऊजी आणि आपण कुठे? आलो आलो आलो. कसली सुंदर दिसते जोडी. नजर नको लागाय. आप्पे, तुझ्या आवडीचे तुपातले बेसनाचे लाडू केलेत बरं का. आणि अर्जुनराव, तुमच्या आवडीच्या खुसखुशीत चकल्या पण आहेत. एक नंबर. अरे वा, जावयाचं कौतुक चांगलं चाललंय. मग पण कौतुक फक्त जावयाचंच नाही बर का, तर सुनेचं देखील व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना आज इथं बोलवून घेतलंय. तर विषय असा होता की आमच्या आईचा एक दागिना होता, म्हणजे आहे, लई वर्षापासून आम्ही तो जतन करून ठेवलाय. अगदी विनया, मी, आमची तायडी, आमच्यावर अगदी उपाशी झोपायचा प्रसंग आला, पण तो दागिना आम्ही आजवर नाही मोडला. होय, आमच्या आईची एकुलती एक आठवण आहे ती, तिचा लक्ष्मी हार. होय,
लक्ष्मी हार. आणि हाच दागिना हा तो लक्ष्मी हार आणि ह्यो दागिना आज या घरच्या एका सुनेला आम्ही देणार आहोत. त्याच्या माझा अधिकार आहे. हा, मी तुमची बायको आहे आणि तुमच्या आईची सून. तो हार मला पाहिजे. बस, परत जास्त शब्द तोंडात निघाले ना तर बोलती बंद करीन मी. सकाळी सुद्धा कारण नसताना तुम्ही दंगा केलाय. परत जर असं केलं तर ऐन सणासुदीचं मी तुम्हाला घराच्या बाहेर काढीन. विषय काय? हा, विषय होता या लक्ष्मी हाराचा, आमच्या आईच्या दागिन्याचा. आई म्हणाली होती, आंबीर, ज्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी आली असं वाटेल ना त्या दिवशी हे हार तिला दे. आणि कधी कधी लक्ष्मी बी सरस्वतीच्या रूपात घरात येते हे सुरुवातीला आम्हाला कळलंच नाही. शिकून कलेक्टर व्हायचं म्हणणारी आप्पी जेव्हा घरात आली तेव्हा ती आम्हाला पटली नव्हती. पण आज तिनं आमचं सगळ्यांचं मन जिंकलंय. ह्या घरावर कितीतरी प्रसंग आले, पण तिनं त्या प्रसंगातून या घराला स्वतःच्या हाताने सावरले. होय आप्पे, तूच या कदमांच्या घरची खरी लक्ष्मी आहेस. नाही, सरकार तो जो हार मला पाहिजे सांगून ठेवते. अहो, या पिकोन लागून गेली. हा, ती सगळ्यात धाकटी सून आहे आणि मी घरची मालकीन. मावशी, सरकारांना वाटतंय म्हणून ते आप्पीला देत आहेत. तुमचं का पोटात दुखायला लागलंय? आणि हा दागिना कोणाला द्यायचा ना याचा अधिकार पण त्यांनाच आहे. अर्जा, अरे आप्पी जेव्हा पहिल्यांदा घरात आली ना तेव्हाच लक्ष्मीची पावलं उठली होती. ही कसली लक्ष्मी आली तवा? तुमच्या अख्ख्या घराचं वाटोळ करणार हाय. बस, आता एक वाक्य जरी बोललात ना बाळा समोर ये. अहो सरकार, मी एवढं काही नाही केलंय. खरंच एवढी पात्रता आहे का माझी? हाय ना बाळा. अगं तू एवढी मोठी असून बी असा विचार करतेस ना, यातच आलं सगळं. ए, तिला नको येतं मग कशाला तिच्या मागे लागताय सगळी? हो मावशी, खानदानी लक्ष्मी हार येतो, तुम्हाला नाही शोभायचं. ए अर्जा, तू नको लय बोलू. अरे असल्या दागिन्यासारखे 56 दागिने आहेत माझ्याकडं. ओ मावशी, 56 आहेत ना, मग ते घाला की. एवढं कशाला पाहिजे तुम्हाला? ए, तू ग बस मुड द्या. अप्पे जा. अगं ह्या घरात पहिल्यांदा कदमांच्या सुनेचा एवढा सन्मान होतो. अप्पे, आजवर तू या घरासाठी जे केलंस, करतीयस, म्हणून त्याच्या बदल्यात मी तुला काय देतोय असं अजिबात समजू नकोस बर का.
हा, हे कुठलंही बक्षीस नाहीये या ठिकाणी. वय अगं तुझ्या मायेनं प्रेमानं हे सगळं करतीस ना, त्याच मायेनं आम्ही तुला यो हार देतोय. आमच्या आईनं घातलेला यो हार, तिची माया तिचं प्रेम आम्ही तुला देतोय. तू खरी लक्ष्मी आहेस या घरची. आणि आप्पे, माझी खात्री आहे की यापुढे या घराला तू कायम जपशील. आणि ही त्याच घराची, या कदम खानदानाची परंपरा आहे. ती पण अशीच जप. सुषमा, आजवर तुझ्यासाठी असं काही घेणं झालं नाही बघ मला. नाजलिकीच्या घरात तिला लक्ष्मीचा मान मिळतोय हे बघून लय भारी वाटतंय. हो, यो आप्पी नावाचा दागिना तुम्हीच तर घडवलाय. वा मामी वा, काय बोललाय तुम्ही. आप्पे, कसा मिळतोय ना तुला ह्यो दागिना ते बघतेस मी. रुपाले, आता ग बाई हिथं आहेस वय तू. काय ग, त्या आप्पीच्या आईने दिलेले लाडू कुठे आहे? बघा तिथंच ठेवलाय डबा. हा का? आता गो बाय, भारी झालेत बर का. खरंच साजूक तुपातले. मला वाटलं तूप म्हणून काय डालडा घातलाय का काय, काय माहिती. पण तुला एक गोष्ट बोलू का रुपाले, मला ना हे घरातल्यांच काय पटतच नाही बघ. रुपाले, अगं मी तुझ्याशी बोलते. आता काय झालं मावशी? बघ ना आता, हे बघ, घरात सगळ्यात जास्त काम कोण करतं? तू. आणि तरी बी घरात कौतिक कुणाचं जास्त होतं? त्या आप्पीचं. तुला सांगते, तो दागिना खरं तर तुला मिळायला पाहिजे होता, पण नाही, सरकारांनी तुला नाही दिला, त्या आप्पीला दिला. मी तर म्हणते आयुष्यात तुला कधी काही मिळायचंच नाही. म्हणजे आता हेच बघ ना, सरकारांनी त्या आप्पीला दागिना का दिला असेल बरं? तुला काय वाटतं? बोल. अहो मावशी, खरंच आपण घरासाठी किती केले म्हणून दिलाय सरकारांनी तिला. आणि मला नाही वाटत सरकारांचं काही चुकलंय म्हणून. भोळी ग भोळी रुपाले तू. अगं तसं नाही, ते फक्त नावापुरतं झालं. खरा प्रकार तर वेगळाच हाय. ती आप्पी ना सरकाराला नातू देणार हाय. आता तू काय घराण्याला वारस देऊ शकत नाही, आणि ती पिऊ कुठेतरी पडून गेली होती म्हणून आप्पीला दिलंय. पण तुला सांगते, ह्या आप्पीच्या जागी जर तू गरोदर असती ना, तो हार सरकारांनी तुला दिला असता. घरात सगळ्यात जास्त कौतुक तुझं झालं असतं. कसलं काय, तुझं नशीबच नाही बराबर. त्याला काय करणार ग. देवा भैरवनाथा, माझ्या रुपालीला सांभाळ र, खुश ठेव. अपहरणासाठी गिफ्ट आणलंस का रे? गिफ्ट नाही कसलं अरे काय तुला कळतं का? अरे नवऱ्यानं बायकोसाठी गिफ्ट आणायचं असतं. हो दादा, पण ते पाडव्याला आणतात ना दिवाळीत. अरे जा, अरे मी तुला सांगायचं राहिलो बघ. अरे आपल्या कदम घराण्याची ना एक प्रथा आहे. लय मोठी प्रथा आहे. कसली 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 कसली? अरे म्हणजे नवऱ्यानं बायकोला आपल्या पहिल्या दिवाळीत रोज एक गिफ्ट द्यायचं असतंय. आणि तुझा तर आज पहिला दिवस आहे. हा, प्रथा मोडून चालणार नाही. प्रथा मोडून चालणार नाही. दादा गिफ्ट म्हणजे कसलं गिफ्ट एकंदरीत? हा, खासच पाहिजे. प्रथा काय माहितीये का?
पहिल्या दिवाळीला पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या बायको आपलं म्हणजे बायकोला गिफ्ट द्यायची प्रथा आहे. हो मी जाऊन गिफ्टच घेऊ. एक मिनिट, अजून प्रथेतला महत्वाचा मुद्दा. हा म्हणजे तो असा आहे, तो सगळ्यांना कळेल. इकडे तू केलं होतं काय? मग तू केलं होतं? मग कदम तुम्ही केलं होतं काय? हो तर करायलाच लागते. तुम्ही केलंच असेल. सरकारांनी केलं होतं? अरे सरकारांनी पण केलेलं मी बघितलं. तर जा तू, जा गिफ्ट घेऊन ये जा. गिफ्ट कसं काय राहिलं? सगळ्यांनी आता बाहेर चला, तुम्हाला एक मज्जा दाखवायची. काय झालं रे? आपण तू आधी बाहेर जा. का? अगं जा ग, जा जा जा, उठ 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 जा. काय चाललंय? चला आता तुम्ही पण चला, पण शांतपणे बघायचं, दंगा नको. हा आपण स्वप्नील सर नक्की विषय काय आहे? विषय हा बघण्याचा आहे. चल उठ उठ. बाबा काय? तू पहिली बाहेर जा. अरे जा तरी. काय चाललंय? अरे स्वप्नील किती उशीर. अरे हो, ते बापूंचा फराळाचा डबा भरायचं चाललेलं. होय मग भरला का? हो भरलाय. येतात सगळे. हा येतात ना. ए यार चला लवकर. अप्पे बरं झालं तू आलीस. काय चाललंय? अगं काय नाही, जरा एक काम होतं तुझ्याकडे. जरा काय? इकडे की. डोळे बंद कर. डोळे बी बंद नाही, आतमध्ये डोळे बंद कर. अरे काम आहेत का? काम पडले तर अजून काम चालूच राहणार आहे. डोळे बंद कर पहिले पटकन. उघडू नका अर्जुन. उघड. अप्पे, आसगाव निवासी कदम खानदानाच्या पारंपरिक प्रथेनुसार परंपरा अशी आहे की लग्नानंतर प्रत्येक पुरुषाने त्याच्या बायकोला दिवाळीला रोज एक गिफ्ट द्यायचं असतं. रोज. आणि अप्पे, तुझी या घरातली पहिली दिवाळी. आज दिवाळीचा पहिला दिवस आणि हे तुझं पहिलं गिफ्ट. मी ती परंपरा गुडघ्यावर बसून पूर्ण करत आहे, ह्याचा स्वीकार कर. हा गुडघ्यावर बसून. दादा मी पूर्ण केला. काय झालं? मी प्रथा पूर्ण केली सरकार. का अर्जा, तुला आम्ही गंडावलं आणि तू गंडला गेलं का? गंडवलं त्यांनी मला. गंडवलं. प्लॅन सक्सेस आहे पण. स्वप्नील अरे काय प्लॅन सक्सेस झाला? याला काय अर्थ आहे राव? स्वप्नील सर चांगला क्लास घेतला बरं का माझा. चांगलं काम करत होतो. काके बघ ना, मी पडवीमध्ये मस्त झेंडूचे हार बनवत होतो. ते सगळे जण आले, म्हणले काय की कदम घराण्याची प्रथा आहे, तुला बायकोला गिफ्ट द्यावं लागेल. मला उन्हातानाचा पाठवलं गिफ्ट आणायला. बारक्या पोरच्या अशी चेष्टा करतात का? शांत शांत. पण काही म्हणा, अपरण्यासाठी काही करायचं म्हणलं ना की अर्जुन भाऊजी एका पायावर तयार असतात. गुडघ्यावर बसून. पण आता तू जे काही केलं ना ते मला लय आवडलं. खरंच लय भारी वाटलं मला. अप्पे, साडी आहे जरा साधीची, कष्टाच्या पैशाची. म्हणूनच मला जास्त आवडली. होय अर्जुन, खरंच लय भारी साडी आहे. आणि तुम्ही दोघं, अरे तुम्हाला काही कळतं बिळतंय का नाही? हे अशी चेष्टा करतात होय? म्हणून मला दादा काय म्हणलं माहितीये का, सरकारांच्या पहिल्या दिवाळीला सरकारांनी गुडघ्यावर बसून साडी दिली होती काकीला आणि मी फोटो काढला मला.
बापू तुम्ही शेतीकडे लक्ष दिल्यामुळे अगदी बेस्ट होते बघा आता. हो दे. काय ना चेष्टा लावली, झोपू दे की जरा. विनय, अरे पूजेचा मुहूर्त कितीचा आहे रे? 7:30 पासून पुढे आहे बघ दादा, 4 तास. अरे 6 वाजत आल्या, तयारी करायला पाहिजे पूजेची. ओ मावशी उठा की. अहो सणासुदीचं असं झोपू नये तिने सांजेला. नाही नाही, एवढं खाल्ल्यावर झोप लागणारच या ठिकाणी. रुपाली, रुपाली द्या सर. अगं रुपाली. हो ठीक आहे, द्या की. बरं घे. ओ मावशी उठा की, आता पूजेची वेळ झाली. अहो किती जणांनी उठवायचं तुम्हाला अजून? उठा उठा उठा. पूजेची वेळ झाली, पूजेची वेळ झाली. झोपून बी देत नाही लोक. आता ग बाया, हे वडापावला अजून हितच आहे का? का हो मावशी, तुम्हाला काही अडचण आहे का? नाही, मला कसली अडचण तवा. पण सरकार तुम्हाला सांगते, ही तुमच्या घरातली लक्ष्मी नाही, ही या बापूच्या घरातली लक्ष्मी आहे. आता बघा ना, दर महिन्याचा पगार बी ह्या वडापोल्याच्या घरी, ती जमीन बी बापूच्या नावावरच. आता तुम्ही जो लक्ष्मी हार दिला ना, तो बी द्यायची त्यांनाच. हो असं काय करताय, असं का बोलताय तुम्ही? बापू बोलू दे त्यांना. मावशी कसं आहे ना, अहो आम्हाला ना नात्यात प्रेम, जिव्हाळा, गोडी दिसते. आणि तुम्हाला आणि तुमच्या त्या गुणी पोराला नात्यात पैसा, अडका, जमीन, घर हे असलं दिसतं. म्हणूनच तो तुरुंगात आहे ना, आणि तुम्ही पण त्याच वाटेवर आहात बरं का. आली मोठी मला तुरुंगात पाठवणारी. बघू ना कोण जातंय ते. ओ मावशी, आत्ता उठल्या झोपेतनी तुम्ही, तर तोंडबिंड धुवा, चुळ भरा, बघू काय फरक पडतोय का. ए, मी हितनं कुठं हालणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, नाही तर काय कोणाच्या नादाला लागताय तुम्ही? हा चला आवरा, घ्या पूजेची तयारी करायला. हा नाहीतर काय. अर्जुन आप्पे, तुम्ही आवरायला घ्या पटापट. भाऊजी पूजेची तयारी करायला घ्या. कुठेहीच्या नादाला लागताय. मला तुरुंगात पाठवताय काय? आता बघाच मी काय करते ती. आप्पे, जातो लक्ष्मी हार घेऊन ये पूजेसाठी. हो सरकार. मावशी तुम्ही काय उठणारच नाही का तिथून? काय गठुडे पुरलंय तुमचं? हा पुरलंय माझं हिथं गठुड. तुला काय करायचंय रे? मला काय करायचंय? तुमच्या गठुड्याचा फायदा तुम्हाला झाला तरी खूप आहे. काय मावशी, आज काय सायलेंट बोर्डवर आहे काय बोलायचं नाही? पूजेला नाही बसायचं का? जाऊ दे, मरू दे, करू दे त्यांना. ते गुड मला काय करू देतात तवा. मावशी तुम्ही आणि असं बोलताय? असं बसलाय जसं काय तुमचं गठुडच पुरलंय त्या ठिकाणी. अर्जुन, तू कपाट उघडलं होतस का? नाही. काय कर? नाही ग, का पण? अरे ते लक्ष्मी हार नाही.
म्हणजे म्हणजे मी आत्ता घ्यायला आत गेले ना तर नाही आपे तू नीट बघितलंस का कपाट? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बघितलंय मी. मला लक्षात आहे की मी कुठे ठेवला. घाबरणं झालंय आता. अरे असं कसं सापडत नाही? चोरला का कुणी? हा बराबर बोलत्या रुपाले. नक्कीच चोरला असणार हाय हार. हो काहीतरी बोल नका उगाच. चोरते कशाला कोण इथं? इथं तर सगळे घरातलेच आहेत. बाहेरचं कोण आलं बी नाही. चोरीला कसा जाईल? आता ग बया सगळे कुठं घरचे आहेत तवा. इथं आहे की बांडगुळ सकाळपासून. हो मावशी, पोपाट आवरा जरा. सगळ्यांना माहिती कोण कसं आहे कोण कसं येते. अरे पण मी चोऱ्या नाही करत ह्यांच्यासारख्या. सकाळीच मी या सुषमाच्या नजरेत पाहिलं होतं. अशी वकवकल्या नजरेने बघत होती त्या हाराकडं. हिनच घेतला असणार आहे. आणि हा बापू तर ना निवळ सरडा आहे सरडा. करून एवढस थोबाड करून येतो आणि मग नंतर मागणं असे कारनामे करतो काहीतरी. मावशी तुम्ही तोंड सांभाळून बोला. मावशी, घरात चोऱ्या करायची सवय कुणाला आहे ना, अख्ख्या घराला माहितीये. ए पियू, मी इथं दुपार धरणं बसू नये. जागेची हल्ली बी नाही. घ्या की झडती. माझी बी घ्या, ह्यांची बी घ्या. कुणाकडे घावतोय तो हार बघाच. तुमच्याकडे एवढ्या सहजासहजी सापडणार आहे का? मी दुपार धरणं इथंच बसले. जागेवरची हल्ली बी नाही. आणि हा बापू आयुष्यभर पुरीच्या पैशावर जगत आलाय. आणि आता पुरीच्या घरात चोऱ्या बी करायला लागलाय. मावशी अति करताय आता. होय का? आता मी अति करते होय? अगं सकाळीच तुझा बाप तुझ्या आईला काय म्हणला? सुषमा मी तुला आयुष्यभर काही देऊ शकलो नाही म्हणून. आणि मला तर वाटतं आपे तू बी तुझ्या आई बापाला सामील असणार आहे चोरीत. हितलं सगळं घ्यायचं आणि तिकडं भरायचं. मी सांगते ही ह्या घरची लक्ष्मी नाही, ह्या वडापवाल्याची लक्ष्मी हाय. आमचं हे घर इकून ह्याचं घर भरायला लागली. मावशी कोण कसं आहे ना सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी. ए दादा, लगेच त्यांची बाजू घेऊ नको. अरे हो मी खरं सांगते, आमचा काय पण संबंध नाही हो. आमच्या लेकीच्या सासरी तिची मान खाली जाईल असं जीवावर बेतले तरी कधी वागणार नाही तो. हो खरंच. मम्मी तू हात सोडू नको ग. थांब जरा. मनी हाकलून दे ना तुला आत्ताच्या आत नाही इथनं. काय ते बघूनच घ्या एकदाच. मोक्ष लागूनच जाऊ द्या ना. घ्या झडती. सुजय काय बोलतोयस तू हे? मावशींचं असलं ऐकण्यापेक्षा होय असलं ऐकून घेण्यापेक्षा घ्या झडती. बापू बापू तुम्ही काय बोलताय आहोत? घ्या की. माझी बी घ्या झडती, त्यांची बी घ्या. माझ्या खोलीत जावा, अजून कुठं काय घ्यायची असेल ना ती घ्या. बापू तुम्हाला माहितीये ना तुमचा जावई पोलिसात हाय. त्याला चांगली झडती घेता येते बर का. का ते चिंचुक्याला बोलवायचं? नाही त्याची काय गरज नाही मावशी. दाजी घे झडती.
अर्जुन अर्जुन आता गो बया अय टिक्कूजीराव अरे तू काही चॉकलेट चेक करतो का काय खिशात हा अरे पोलीस आहेस ना जरा पोलिस सारखं चेक कर की त्यांना आता एवढा मोठा हार ते काय खिशात ठेवणार हाय वय त्यांचं सामान तपास सामान ओ मावशी काय सामान बघा आम्ही कुठं सामान आणलंय तवा हा तो डबा आहे की त्या डब्यात चेक करा ना अर्जुन ह्यो गंगाधर शक्तिमान हाय काय खोट बोलत होते होय आता कसा घालला हार काय हो बापू बोला की मी माझ्या लेकीची शपथ घेऊन सांगतो अहो मी नाही केली चोरी अहो खरंच बापू तुम्ही तुम्ही थांबा जरा हे चांगलंय हा बापू लय चांगलंय फराळाच्या नावाखाली डबा आणायचा आणि मोकळा नाही न्यायचा जाताना त्याच्यात दागिने भरून न्यायचं अहो माझं ऐका मी खरंच सांगते आमचं काय पण संबंध नाही आम्हाला यातलं काय पण माहिती नाही हो अगं सुषमा हे तुझ्या लेकीचंच काम आहे काय ग आपे अगं निदान आधी सांगायचं तरी तुझ्या आई बापाला बघ बरं कशी गोंधळल्यात ते आधी सांगितलं असतंस ना तू तर तो दागिना आतापर्यंत घरी बी पोहोचला असता बस बस झालं आता सरकार ऐका की तुम्ही अप्पे दागिना सापडलाय हे तर खरंच आहे ना आता घेऊन जा की त्यांना चौकीत आणि चांगलं फोडून काढ दाखव जरा तुझा पोलिशी खाक्या कसा असतोय तो नाही पोलीस स्टेशनला न्यायलाच लागणार आहे बापू तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस चौकीला यावं लागेल तू काय बोलतोय मी माझी ड्युटी करतोय तू अजिबात मध्ये पडू नकोस मी फराळाच्या हात धुवून आलो मी आपल्याला चौकीला जायचं
अर्जुन ऐक की हे सरकार ऐका की तुम्हाला माहिती आहे बापू कसे, तुम्ही बोला की बाबा, तुम्ही बोला ना काहीतरी. अप्पे थांब, अरे ज्याला काय बघायचे ना ते नीट बघू दे. हो पण तू विनू बाबा आम्ही काय नाही केलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आमचं बापू एक सीट सुद्धा राणीत जास्त बसवत नाहीत, कुणाचं 5 रुपये पण जास्त घेत नाहीत. ए 5 रुपयाच्या शीटवाल्या भास्कर तुझं तुंतुन. अरे तुझ्या बापानी लाखाचा हार चोरलाय, लाखाचा, आणि तू काय बापाचं कौतिक सांगत बसलाय. अर्जुन बापू चल. तू काय करतोय, तुला कळतंय का? आप्पे थांब, हार तर आपल्याच डब्यात सापडलाय ना. अर्जुनचं बरोबर आहे, त्याला त्याचं कर्तव्य करू दे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं आप्या. आणि त्याला कर नाही त्याला डर कशाला. अर्जुन चल. अर्जुन ऐक की तुम्ही तुम्हाला करायची असली तर करा पूजा, मला तर इथं थांबूशीच वाटत नाही. आता कशाची पूजा आणि कशाचं काय. आज कदमांच्या घरचं लक्ष्मीपूजन होणार नाही. अब्बे चांगलं पांग फेडलंस. या घरची लक्ष्मी म्हणलं होतं तुला मी. चांगलं पांग फेडलंस. मी वाईट वाटत होते ना. घ्या अय मास्तर, आता काय तिथं अभ्यास करून जाणार आहे का काय? हा जा की. येळ येती, लेट येती, पण अशी थेट येती.